मित्रांनो हे वासरू दिसते आज चांगलं पाहिलेलं आहे आणि आज फायनलचा गुलाल त्याने घेतलेला आहे. आज बघूया वासरू कुठला आहे, कुठल्या गावचं वासरू आहे? वासरू कचरवडीच आहे माहेश्रस. काय नाव त्याचं? सुंदर. आज चांगल्या रीतीनं पाहिलं, मी पण बघितलं. शेम आपला 855 स्वराज पोहतो का तशीच गती आणि तशीच ओढण तीच पळाय वासराला. हो. किती मैदान झाली होती आतापर्यंत? वासराची 8 मैदान झाली. आम्ही लवकर काढलं नव्हतं आदत मध्ये. आदतला एकच मैदान केलं होतं आम्ही. आदत मध्ये वासर ताणत नाही. दुसऱ्याचं पहिलंच मैदान आहे. पहिल्याच मैदानात गुलालसाठी राहिला. आजारपणात उठून लंपीत राहिला होता. जरा हे झालं, आजारी पडला होता. लंपीत उठून त्यांनी करून दावलं. मित्रांनो बघा, लंपी झालेला आणि लंपीतून उठून आज फायनल म्हणजे भरपूर संघर्ष केलाय त्यानं. लय संघर्ष म्हणजे माणसांच्या लय जणांना फोन केलेत मी. वासरू टाकल त्याला पुरत नव्हतं, म्हणजे एवढं वासरू पळायचं की लय. आणि रेटरेज सावकारच्या मालकाने आपला शब्द मांडला, त्यांनी आपल्याला बैल दिला एका शब्दावर. त्यांचं पण मी लय आभार आहे. एका शब्दावर आम्हाला रात्री बैल दिला त्यांनी आणि गाडी मोकळ्यामान पैरा झाला आणि फायनलला राहिली. चांगल्या सेमी चांगला गट काढून फायनल राहील. हो. आता काय नाव ठेवले त्याचं? वासराचं लहानपणापासून सुंदर नाव ठेवलंय, कारण का असताना ते सुंदर आहे. त्यामुळं बॉडी बिडीचे सगळे व्यवस्थित आहे. आता हे किती मैदान म्हणलं त्याचं? पहिलं दुसऱ्यातलं पहिलंच मैदान आहे. हा, आदत मध्ये 2 मैदान केले, 2-3. आम्ही आदत काय खेळलो नाही. पहिलंच मैदान आहे ह्याचं दुसऱ्याचं. पहिल्या मैदानात फायनल राहिले. आता आदत मध्ये बरीच लोक पळावते, तुम्ही का पळावलं नाही? नाही, आदत मध्ये आपण आधीपासूनच वासरू ताणत नाही. घरची पण वासरू आहेत, आपला व्यापारच असतोय. घरची आदत वासरू सगळे प्रॅक्टिस घेतोय आदत मध्ये पूर्ण. असं फाटी बिटी फेरे बिरे टाकतोय, बैलगाडीला अवताला हाणतोय वासरू. आणि मग ज्यावेळेस पूर्ण प्रॅक्टिस होईल त्यावेळेस वासरू आम्ही बाहेर काढतो. कधी असं वाटतं की बाबा आता मैदानात नेले पाहिजे वासरू? ज्यावेळेस वासरू दात लावल्यानंतर, ज्यावेळेस वासरू पुढच्या रानाला ओढ काढल खाडणं मारून, ज्यावेळेस आपल्याला वाटत, मी स्वतः ड्रायव्हर आहे त्यामुळं मला अंदाज आला त्याचा की बाबा आता आपल्याला बैल टाकला पाहिजे चांगला. मग आपण बैल टाकला आणि राहिलो गुलाला. त्याचं मित्रांनो हे पण आहेत. तुमचं काय सहकार्य असते वासरासोबत? मालक नाव सांगा. मालकच आहेत मित्रांनो. नाव सांगा तुमचं? नवनाथ रामचंद्र विरकर, चाकोरे. आता चांगला वासरू तुमच्या दावणीला घडलेला आहे. किती वासरू आहे? हे दुसरं वासरू आहे. पहिलं बंदीच्या आधी एकदा घडलं होतं, आता त्याच्यानंतर हे दुसरंच वासरू आहे. कुठून खरेदी केली? नाही, घरचं आहे. घरच्या गाईचं वासरू आहे. आता मित्रांनो बघा, घरच्या गाईची वासरं आपल्याला कमी बघायला भेटते ती मैदानात आणि चांगल्या रीतीनं पळते. कसं काढावं, कारण घरच्या गाईची वासरं कमी भेटते, ती खरेदी जास्त होते आताच्या काळात. हे मित्रांच्या हे सहकार्यानं मी घडवलं. काय नाही की बाबा मी एकट्यानं घडवलं असं काय नाही. सगळ्यांचं सहकार्य लाभलं तेव्हा ते घडलं. काय होतं, ज्यावेळेस वासरू शिकवायचं असतं त्यावेळेस त्याला शिकवणारी बैल पण लागतात किंवा ड्रायव्हर लागते, ते सुट्टी मेकर लागते, ती धरणार लागते, ते सगळेच म्हणजे सगळ्या सहकार्य लाभलं मित्रांचं. तेव्हा हे सहकार्य सगळ्यांनी केलं तेव्हा हे घडलं. खर्च करावा लागला का? खर्च असा करावा लागतो थोडाफार, बिगर खर्चाच काहीच होत नाही. असा खर्च म्हणजे त्याला काय इकडे तिकडे फिरवायलाच खर्च, बाकी काय खर्च नाही. काय तुमचं सहकार्य असतंय? आज 2 बोट गुलाल लागलेला आहे कपाळाला. आम्ही लहानपणापासून या वासरासोबत आहे. यात आमच्या आत्यांचा मुलगा आहे, तो त्यांचा वासरू. आम्ही जसं वासरू लहान होतं तयार करण्यापासून आतापर्यंत आम्ही सोबत आहे सगळे. जसं आम्ही सोबत आहे तसं बाह्या ड्रायव्हर पण, जसं पहिल्यापासून वासराचा ड्रायव्हर तर बाह्या ड्रायव्हर पण. आमचा परत सागर आहे, परत हा बाचाच म्हणायचा आमचा. ते परत सुट्टी मेकर आमचे राहुल गायकवाड, राहुल गायकवाड आमचे सुट्टी मेकर कायम. शुभम कचरे एक असतो, तो पण आता आज नाही, त्या दुसऱ्या मैदानावर गेलता बैल घेऊन त्याचा. त्यांचं नाव मित्रांनो सुट्टी मेकर नाव घेतलेलं आहे त्यांनी. कशी सुट्टी आहे त्याची? सुट्टीला आहे, चांगला आहे सुट्टीला, काय त्याची अडचण नाही. जरा गरमच आहे सुट्टीला, पण झालाय शान आता. आदत पण त्यानं लय त्रास दिला, जरा 2-4 मैदानच खेळला पण
म्हणजे लयच खाली म्हणजे उभा राहत नाही, पारा डोक्याकडे पाय असतात. तसं लय संघर्ष लय केलाय मालकांनी. आता लंपीतनं उठून पहिलंच मला वाटतं मैदान आहे. कष्ट घेतलं पण त्यांना पण त्यांचं चीज करून त्या दाखवलं. मित्रांनो मालकांच्याकडे येतो, कष्ट भरपूर घेतले. आता ज्यावेळेस लंपी झालेला तुम्ही त्यांनी सांगितलं आदत मध्ये लंपी झालेला, त्यावेळेस कसं दिवस ती गेलं लंपीतलं? कारण दिवस तसं भीतीतच गेलं. लंपी म्हणजे काय साधारण आजार नाही देऊ. हा, नशिबाचा बी सहकार्य भेटलं, सगळ्यांचं सहकार्य भेटलं, त्यातनं पण आपण मात दिलीच म्हणायचं. आणि त्यात वासराचं मोठं सहकार्य, असं आजाराला लय बळी पडलं नाही. कसं पैर करता तुम्ही ह्याचं? पैर मी नाही बघत नाही, हे आमचं ड्रायव्हरच बघतात. आणि राहुलचे ड्रायव्हर कसं पैर करता हो? वासराचा पैरा लहानपणापासून करतोय बरं का आपण. वासर पळत होतं, सगळं होत होतं, फक्त वासराला पैरा लागत नव्हता. आणि थोडा आजारामुळे वासरू पण थोडं जरा रान सोडलं होतं वासराने जरा आदत मध्ये. नंतर दात लावल्यापासून आम्ही सगळं प्रॅक्टिस करून मग तिथनं पुढे पैरा करायला लागलो. मग 2 मैदान केली, दोन्ही पण मैदानात टाकाटाकीत मार खाल्ला आणि वायदी मागा लागली माणसं भरपूर, असं तसं काय नाही. मग आपल्याला माणसं आहेत, ओळख आहे आपली, आपला काय व्यापार असल्यामुळं बरेच जागे ओळख आहे, त्यामुळे आपल्याला काय नाही म्हणलं नाही अजून कोण, असं काय नाही की बाबा नाही म्हणले काय नाही. सगळ्यांनी बैल दिले आपल्याला आणि इथनं पुढे पण देणार, कारण का आपण पण त्यांच्यासाठी भरपूर सगळ्यांसाठी केलंय आपण, काय असं काय नाही. बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण माणसं जोडत असतो ना, त्यावेळेस माणसं अशी उपयोगाला येत असतात. कारण चांगली माणसं जर जोडली तर कामाला येतात भरपूर. ज्यावेळेस वाईट काळ असतो त्यावेळेस सगळ्यांनी साथ दिली, कोणी साथ दिली नाही, सगळी गाववाल्यांनी जटली सगळी, म्हणजे कोण नाही असं की बाबा यांनी हे केलं, सगळ्यांनी आम्हाला साथ दिली. असं काय नाही बाबा आपलं एकट्याचं सहकार्य आहे, सगळ्यांनी साथ दिली आपल्याला. कसा पळ आहे त्याचा? वासराचा पळ एवढा म्हणजे निकालाला लय घाण आहे, निकालाला असं पास होऊन देत नाही. वासरू जीव सोडल पण वासरू गाडी सोडणार नाही अजिबात. हो, कड लागली तर मग काय विषयच नाही, जास्तच पळणार वासरू. हो. आता कोण नियोजन तुम्ही करता? कोण म्हणजे पायरा कोण करतं, तुम्हीच करता का? हो, आपणच करतो नियोजन, सगळं आपण करतो. आपण पहिल्यांदा घरच्या वासरात बैल ताणला, आमचा शिस्तीचा बादशाह म्हणायला लागेल बरं का. आम्हाला बलमा म्हणजे तो आम्हाला देवान दिलेला बैलच आहे, त्यांनी आपल्याला वासरू शिकवले. आमचा थायमान, आमचा कचरा आपला घरचाच कोण पोहतो थायमान, अशोक कोळेकर यांचा, त्यांनी पण त्या बलमाने शिकवला, कोण लारा शिकवला. म्हणजे त्या बैलाने सगळी ही पण ह्याचं घडायचं खरं कारण बलमाच आहे, आमचा कचरवडीचा. हा, आणि बलमा याचा मामा आहे, सक्का मामा. हा, म्हणजे एका ब्लड लाईनची बैल, एका ब्लेड लाईनचे बैल आता फायनल आहेत, म्हणजे मामा बाचे फायनल आहेत चालवला. तो पण बैल फायनल राहतो, हे पण त्याला जाणायच होता, पण ती थोडा आजार आहे, त्यामुळे पैरा आपण हे केला. त्याच नाव गाडी मामा बाचे जुगल बंदी चाकोरे याच नाव गाडी पळते. आता तुमचा मोबाईल नंबर सांगा. 72 76 66 22 10, कचरेवडे बाहेर ड्रायव्हर कचरेवड. आता ज्यावेळेस मुलाखत बघतील पायरा फोन करतील, पुन्हा एकदा नंबर सांगा. 72 76 66 22 10. कसा बैल पाहिजे? बैल काय आपल्याला लयच असं नाही की फक्त गुलालातला बैल असला तरी चालतोय, काय असं काय नाही, दोन्ही खांदे असला तरी चालतोय. आपलं उजवीन दोन वासरू जास्त पळते डावीपेक्षा, कारण का तो बैलच उजवीच होता, त्यामुळे आपण आज वासरू तिन्ही फेऱ्याला पण वासरू डावीनेच ताणले. आपण शुभेच्छा करूया त्यांना की त्यांना पैरे मिळतील. आणि धन्यवाद मनापासून, तुम्ही आपल्याला शब्दाला मान दिला आणि आपली मुलाखत घेतली, आमच्यासाठी वेळ काढला, त्यामुळे तुमचं पण आभार आहे. मित्रांनो, आपण शुभेच्छा करूया त्यांना, असाच कायम गुलाल भेटेल. धन्यवाद.